नमस्ते मुलांनो, आज आपण परिसर एक कुटुंबातील मूल्य हा पाठ पाहणार आहोत. तुमच्या कुटुंबात सहलीला जाण्याचा निर्णय कसा घेतात? कुटुंबातील सर्व व्यक्तींचे मत जाणून मगच हा निर्णय घेतात का? तुम्हाला सहलीला जायचं आहे, त्याचं ठिकाण तुम्ही सुचवता का? तर हो, सहलीला जाण्यासाठी कुटुंबातल्या बहुतेक सदस्यांचं मत विचारात घेतलं जातं. सुट्टीत कोणत्या पाहुण्यांना बोलवायचं याबाबत तुम्ही काही निर्णय घेता का? तर हो, आम्ही तो निर्णय घेतो आणि कुटुंबातील इतर सदस्यसुद्धा त्यांच्या आवडीनुसार कोणत्या पाहुण्यांना बोलवायचं ते सांगतात. आता कुटुंबात आपल्या सण समारंभ असतात, गणपती आहे, दिवाळी आहे, तर त्यावेळी तुम्ही काही मदत करता का? तर बहुतेक जणं करत असतील आणि प्रत्येक मोठ्या माणसांची जी कामं असतात ती तुम्हाला छोट्यांना करता येतात अशी जी कामं सांगतात ती कामं तुम्ही नक्कीच करत असाल. निर्णय घेण्यात सहभाग मिळाल्याने काय होते? तर कुटुंबात आपण सर्व एकत्र राहतो. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. विचार आणि मतंही वेगळी असू शकतात. आपण इतरांपेक्षा वेगळे असतो. असं असलं तरी अनेक बाबतीत आपले विचार आणि मतं इतरांशी जुळू शकतात. आपल्याला एकमेकांविषयी प्रेम आणि आपुलकी असते. आपण परस्परांची काळजी घेतो, विचारपूस करतो. घरातील कोणतीही गोष्ट ठरवताना एकमेकांना विचारतो. परस्परांशी बोलून सर्वांना पटतील असे निर्णय घेतो. अशा पद्धतीने आपण सर्वजण कुटुंबातील निर्णय घेण्यात सहभागी होतो ना? तर निर्णय घेण्यात सहभागी होता आलं तर काय होईल बरं? आपल्याला काय वाटतं हे सांगण्याची प्रत्येकाला संधी मिळते. एकमेकांना विचारून निर्णय घेतल्याने त्या विषयावर चर्चा होऊन सर्व बाजू समजतात. घरात आपल्या मताला महत्त्व दिलं जातं हे पाहून आपल्याला कुटुंबाबद्दल अधिक जवळीक वाटू लागते. आपल्या कुटुंबातील काही निर्णयात जसा आपला सहभाग असतो तसाच तो आपल्या सार्वजनिक प्रश्नांबाबतही असतो. वृत्तपत्रात आपण लोकसहभागाच्या काही बातम्या वाचतो. अशा काही प्रातिनिधिक बातम्यांचा सारांश खाली दिला आहे. त्यातील सार्वजनिक प्रश्न कोणता व त्यासाठी लोकांनी कसा सहभाग घेतला याची वर्गामध्ये चर्चा करा. आपल्या परिसरामध्ये अनेक छोटे छोटे बदल व्हावेत असं आपल्याला वाटतं. परिसरातील बदलांविषयीचे निर्णय सर्वांनी मिळून घेणे हिताचं असतं. आपण निवडून दिलेलं सरकार सार्वजनिक प्रश्नांबाबतचा निर्णय घेते. सरकारने घेतलेला एखादा निर्णय अयोग्य वाटल्यास त्याबाबत आपण आपले मत नोंदवू शकतो. अशा प्रकारे निर्णय प्रक्रियेत आपण सहभागी होऊ शकतो. बरोबर आहे ना? विचार करा बरं, कुटुंबातल्या निर्णयात अवश्य सहभागी व्हा. केवळ इतरांचं म्हणणं ऐकून आपलं मत बनवू नका. आपल्याला जे म्हणायचं आहे त्यावर ठाम राहा आणि मग आपलं मत मांडा. आता पुढे 3 प्रसंग दिलेले आहेत, ते काळजीपूर्वक वाचायचे आणि त्यावरचं मत आपण सांगायचं आहे. बघा बरं, प्रसंग 1. आफरीननं मीनूकडे पेन्सिल मागितली. लिहून झाल्यावर तिने पेन्सिल परत केली. शमा सायकलवरून पडली. आईला सांगताना मात्र तिनं सांगितलं, नेहानं मला पाडलं म्हणून मी पडले, असं तिनं आईला सांगितलं. रिक्षात सापडलेली पिशवी मेरीने जवळच्या पोलीस चौकीत जमा केली. आता ह्या 3 प्रसंगापैकी कोणती गोष्ट प्रामाणिकपणाची आहे आणि कोणती अप्रामाणिकपणाची आहे? आफरीननं मीनूकडं पेन्सिल मागितली. लिहून झाल्यावर तिनं पेन्सिल परत केली. प्रामाणिकपणा दिसून आला. रिक्षात सापडलेली पिशवी मेरीनं जवळच्या पोलीस चौकीत जमा केली. प्रामाणिकपणा दिसून आला. शमा सायकलवरून पडली. आईला सांगताना मात्र तिने नेहाने मला पाडलं असं सांगितलं. हे चुकीचं आहे. जे खरं घडलंय तेच घरी सांगायला हवंय, हो की नाही? मग असा प्रामाणिकपणा आणि अप्रामाणिकपणा याचे परिणाम काय बरं होतात ते आता आपण पुढे पाहूयात. प्रामाणिकपणा व अप्रामाणिकपणाचे परिणाम हे आपण आता
पाहणार आहोत. आपल्या हातून बऱ्या वाईट गोष्टी घडत असतात. कधी चुकाही होतात. एखादी चूक झाल्याचं लक्षात आलं तर त्याविषयी आपल्या आईवडिलांशी, भावंडांशी, मित्रमैत्रिणींशी मोकळेपणानं बोलावं. त्यातून आपल्याला झालेली चूक सुधारण्याची संधी मिळते आणि आपला प्रामाणिकपणा दिसून येतो. त्याचबरोबर आपलं काम सचोटीनं करणंही आवश्यक आहे. नात्यांमधील परस्पर विश्वास कसोशीनं जपणं आणि कोणाचीही फसवणूक न करणं हे सुद्धा प्रामाणिकपणाचं लक्षण आहे. प्रामाणिकपणा आपल्याला निर्भय बनवतो. या उलट अप्रामाणिकपणे वागल्यास आपला आत्मविश्वास कमी होतो. कुटुंबात तसेच आपल्या सार्वजनिक जीवनातही आपण प्रामाणिकपणेच वागलं पाहिजे. प्रामाणिक व्यक्तींबद्दल सर्वांना आदर वाटतो. प्रामाणिकपणा ही आपली ताकद आहे. सार्वजनिक जीवनातील प्रामाणिकपणा. सार्वजनिक जीवनातही प्रामाणिकपणा असल्यास सार्वजनिक सेवासुविधा आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे मिळतील. बस किंवा रेल्वेने विना तिकीट प्रवास केल्याने काय होईल? आपली वाहतूक व्यवस्था तोट्यात चालेल आणि ती काही दिवसांनी बंद पडू शकेल. प्रामाणिकपणे प्रत्येकानं तिकीट काढल्यास ही समस्या निर्माण होणार नाही. प्रामाणिकपणामुळे सार्वजनिक जीवनातील कार्यक्षमता वाढवता येते. प्रामाणिकपणाचे भान आपल्या सार्वजनिक जीवनातील शिस्त व कार्यक्षमता वाढवण्यास उपयुक्त ठरते. सहकार्य, एकमेकांना मदत करणे, त्याचा फायदा काय? कुटुंबात आपण एकमेकांना सहकार्य करत असतो. तसेच सांघिक खेळ खेळताना खेळाडूंमध्ये जितकं सहकार्य जास्त तितका त्यांचा खेळ चांगला होतो. खेळातील सहकार्याची भावना खेळापुरती मर्यादित न ठेवता ती आपल्या सामाजिक जीवनात आणली पाहिजे. सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते. आपल्यालाही इतरांच्या मदतीची गरज लागते. गाव किंवा शहरातील जत्रा, उरूस, मेळावे इत्यादी कार्यक्रम एकमेकांच्या सहकार्यानेच यशस्वीपणे पार पडतात. हो ना? बघा पुढे काय करावे बरे? रस्ता चुकलेला मुलगा तुम्हाला भेटला तर तुम्ही काय कराल? त्या मुलाला त्याच्या घराचा पत्ता विचारून ओळखीच्या मोठ्या माणसाच्या मदतीने त्याच्या घरी सोडू किंवा शक्य झाल्यास वडिलांची किंवा घरातल्या मोठ्या माणसांची मदत घेऊन त्याला त्याच्या घरी नक्की आपण पोहोचवू. हो ना? पुढे दुसरा प्रसंग. सहलीला गेल्यावर तुमच्या लक्षात आलं की तुमच्या मैत्रिणीचा डबा घरी विसरला आहे. तर तुम्ही काय कराल? तर तुम्ही सगळ्याजणी म्हणाल की आपण सगळे मित्रमैत्रिणी आहोत आणि काय झालं हिचा डबा घरी विसरला तर आपण आपल्या डब्यातला थोडा थोडा खाऊ तिला देऊ, म्हणजे तिचंही पोट भरेल. इमारतीतल्या लिफ्टमध्ये काही व्यक्ती अडकल्या आहेत. अशा वेळेस तुम्ही काय कराल? तर पहिल्यांदा इमारतीच्या वॉचमनला सांगून लिफ्टमध्ये अडकलेल्यांची सुटका होती का ते पाहू. ते शक्य नाही झालं तर लिफ्टमध्ये आपत्कालीन मदतीसाठीचा फोन नंबर लिहिलेला असतो. त्या नंबरवर फोन करून लिफ्ट कंपनीच्या लोकांना बोलून घेऊन अडकलेल्या लोकांची सुटका करू. आता काही खाली संवाद दिला आहे तो वाचूयात आणि तो प्रश्न कसा सोडवला गेला हे आपण बघूयात. आपले शिक्षक आपल्याला किल्ला दाखवायला नेणार आहेत. खूप मजा येईल. पण आपल्या गटात सविता आणि समीरला मात्र नाही घ्यायचं हं. सविता खूप बडबडती आणि समीर सारखा खोड्या काढतो. मग मैत्रीण काय म्हणली? म्हणून काय झालं? सविता गाणं किती छान म्हणते. समीर चांगले विनोद सांगतो. आपण त्यांच्याशी बोलूया, ते आपलं ऐकतील. आपण त्यांना वगळायचं नाही, आपल्याबरोबर न्यायचं. खरंच की माझ्या हे लक्षातच नाही आलं. आपण सगळे मिळून सहलीची तयारी करू. हो, गायत्री म्हणते ते बरोबर आहे. सविताकडून आपण नवीन गाणं शिकू आणि समीरकडून आपण खूप खूप छान छान विनोद ऐकू. पण आपण त्यांना आपल्याबरोबर घेऊन जाऊ. आता पुढचा पॉईंट आहे मुलांनो, सहिष्णू वृत्ती. म्हणजे काय? तर आपल्या सगळ्यांमध्येच काही गुण असतात, तसेच काही दोषही असतात. आपल्या पालकांच्या, मित्रमैत्रिणींच्या मदतीनं आपल्यातले दोष आपल्याला दूर करता येतात. एकमेकांचे विचार प्रत्येक वेळी एकमेकांना पटतीलच असं नाही.
आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये कधीकधी मतभेद होतात. अशा वेळी आपलंच म्हणणं खरं आहे असं न मानता इतरांचं म्हणणंही समजून घेतले पाहिजे. प्रसंगी दुसऱ्याचेही ऐकले पाहिजे. यातून सहिष्णुतेची भावना निर्माण होते व तिची जोपासना करता येते. आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे म्हणजे सहिष्णुता. आपल्या देशात सहिष्णू वृत्तीला विशेष महत्त्व आहे. विविध धर्म, पंथ, परंपरा आणि रीतिरिवाज पाळणारे अनेक लोक आपल्या इथे राहतात. त्यामुळे सर्वांनी सहिष्णुता बाळगण्याची आवश्यकता आहे. विविधतेचे जतन सहिष्णुतेमुळे होते. विविधता आपले सामाजिक जीवन समृद्ध करते. सहिष्णुता ही सामाजिक जीवनाची पहिली पायरी आहे. ती आपल्याला इतरांचाही विचार सहानुभूतीने करायला लावते. आपल्या परिसरातील समस्यांचे निराकरण आपण सहिष्णुतेमुळे करतो. आपल्या घरामध्ये स्त्री आणि पुरुष असे दोघंही राहतात, तर स्त्री पुरुष समानता असली पाहिजे. माणूस म्हणून मुलगा मुलगी किंवा स्त्री पुरुष समान असतात. त्यांचा दर्जा समान असतो. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता दोघांनाही समान मानणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होय. मुलांनी व मुलींनी एकमेकांचा आदर केला पाहिजे. आपल्या मित्रमैत्रिणींच्या सहवासात आपण सगळे एकमेकांना सारखेच मानतो. ही समानतेची भावना पुढे आपण नागरिक म्हणूनही कायम ठेवली पाहिजे. समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना प्रगती करता येते, सर्वांना शिकता येते. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या स्त्री पुरुषांच्या समान गरजा आहेत. समानतेसाठी या गरजांची सारखीच पूर्तता झाली पाहिजे. अशा सोयीसुविधांवर स्त्री पुरुषांचा समान अधिकार असतो. तसेच सर्व स्त्री पुरुषांना प्रगतीची समान संधी मिळाली पाहिजे. काय करावे बरे? काही कुटुंबामध्ये खाली नमूद केल्याप्रमाणे परिस्थिती असू शकते. काही घरात पहिल्यांदा मुलाचं दप्तर, गणवेश आणि वह्या खरेदी केल्या जातात. मुलींच्या बाबतीत मात्र चालढकल केली जाते की ही मुलगी आहे, कशाला हिला लवकर घ्यायचं, थोडं उशिरा घेतलं तरी चालेल. कबड्डीच्या सामन्यात पराभव झाल्यामुळे राजूला रडताना पाहून दिनेश म्हणाला, रडतोस काय मुलींसारखा? म्हणजे रडायला दुःख काही फक्त मुलींनाच होतं का? नाही, मुलांनाही होतं. वंदनाला चेंडू आणि बॅट खूप आवडते, पण तिला भातुकली खेळण्यासाठी चूल, बोळकी, भावली आणून दिली जाते. सारिका आईला स्वयंपाक व घरकामात मदत करते. तिच्या भावाला ते काम करण्यास कधीच सांगितलं जात नाही. तर हे काय आहे? हे चुकीचं आहे. दोघांनाही सांगायला पाहिजे, हो की नाही? जी कामं मुलं करू शकतात त्या मुली पण करू शकतात, बरोबर आहे की नाही? आणि सगळ्यांच्या गरजा ह्या समान असतात. जसं मुलांना भूक लागते तशी मुलींनाही भूक लागते, मुलांची वाढ होते तशी मुलींचीही वाढ होते. त्यामुळे सगळ्यांना खाणं, वाढत्या वयातलं खाणं पिणं, त्यांची काळजी ही एकसारखीच घेतली पाहिजे. मुलींना जसं घरकाम करायला सांगतात तसं मुलांना पण घरकाम करायला सांगितलं पाहिजे. आता हे नेहमी लक्षात ठेवा की प्रामाणिकपणामुळे सार्वजनिक जीवनातील कार्यक्षमता वाढते. वेळ, पैसा, मनुष्यबळ यांचा अपव्यय आपल्याला टाळता येतो. आपण काय शिकलो या धड्यामध्ये? तर कुटुंबातल्या छोट्या मोठ्या निर्णयांमध्ये सर्वांचा सहभाग असावा. आपल्या व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा हा असलाच पाहिजे. सहिष्णुता व सहकार्यामुळे आपले समूह जीवन निकोप आणि सलोख्याचे होते. सहिष्णू वृत्तीमुळे विविधतेचे जतन होऊ शकते. स्त्री पुरुष समान असतात, त्यांच्यात भेदभाव करणे योग्य नाही.